परमधी संविधान अवमान प्रकरणामध्ये काही निष्पाप संविधान रक्षक आंदोलकांना दंगेखोर ठरवणं योग्य नाही। काल रात्री 8:30च्या सुमारास मला एक फोन आला की मी लॉ करणारा विद्यार्थी आहे, मी घरातून बाहेर पडलो आणि मला पोलिसांनी पकडलं। आणि त्याच्यानंतर आज सकाळी दुसरा एक कॉल आला, मी सोशल मीडियावर काम करतो, घोषणा दिल्या आणि त्या समूहामध्ये मीही उभा होतो म्हणून आम्हाला पकडलंय, मला शिक्षणाची अडचण होईल, अशा पद्धतीचं त्यांचं ते वाक्य माझ्या कानावर पडलं। आणि एकूणच या प्रकरणाची दाहकता कुठपर्यंत पोहोचली हे लक्षात आलं। भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची जी भूमिका मांडली त्याच्यावर आता नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली। अगदी संविधान हातात घेऊन शपथा घेतल्या आल्या, संविधानाच्या मुळेच आम्ही निवडून आलो अशाही आविर्भावात काही मंडळी आपल्याला बोलताना दिसत होती। सत्ताधारी आणि विरोधकही या संदर्भामध्ये पुढाकार घेताना आपल्याला दिसून आले, परंतु संविधानाचा अपमान झाला। परभणीमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतीस तडा गेला। त्या घडलेल्या विटंबना आणि अवमानाच्या प्रकरणात मात्र फक्त आंबेडकरी जनताच समोर आली। त्यामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांनीच फक्त संविधानाची काळजी करायची का, इतरांनी काही करायची नाही का, अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला समोर दिसून येते। निश्चितपणानं की आंदोलन हिंसक होती, काही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड झाली, दंगा करायला नको होता, अशा एकूणच प्रतिक्रिया समोर आल्या। प्रसारमाध्यम आणि प्रशासनाकडूनही अशाच पद्धतीची भूमिका घेण्यात आली। गुन्हे दाखल करावे लागतील, क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत का नाही पाहावे लागतील, हे सर्व ज्यावेळेस पाहत असताना ही मूलभूत संविधानाचं रक्षण करण्यासाठी, संविधानाचा सन्मान करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या आंदोलकाच्या बाबतीत अशा पद्धतीने हे दंगेखोर आहेत आणि जी एकूणच प्रक्रिया आहे, जे प्रतिक्रिया येतात त्या फार गंभीर स्वरूपाच्या आहेत असंच आपल्याला यामध्ये दिसून येतं। आंबेडकरी समुदाय आणि एकूणच भारतरत्न दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्मितेचा विषय निर्माण झाला की या विषयावर लढण्यासाठी आंबेडकरी अनुयायी नेहमीच सज्ज असतो। आणि मग याचं काही राजकारण होतंय का, याच्या पाठीमागं कोणत्या पद्धतीची षडयंत्र करणारी वृत्ती लपलेली आहे का या समुदायानं असंच रस्त्यावर येऊन आंदोलन करत राहावं अशाच पद्धतीची भूमिका आहे का, हेही आपल्याला तपासावं लागेल। माझं या एकूणच अनुषंगानं आंबेडकरी जनतेला एक नम्र आव्हान आणि निवेदन करावंसं वाटतं। एकूणच राजकीय परिघावर मोठ्या प्रमाणावर सदर समुदायाची पिछाड होताना आपल्याला दिसून येत आहे। आंबेडकरी लढाऊ नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये यश येताना दिसून येत नाही। या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या संघर्षाचं राजकारण होत असताना आणि जर अशा पद्धतीचा संविधानाचा कोण अपमान करत असेल तर त्याला रस्त्यावर उतरून तर निश्चितपणाने उत्तर दिलं जाईलच, परंतु हे उत्तर देत असताना संविधानिक मार्गावर लढाऊ असणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, अनुयायी यांना मतपेटीतून सुद्धा त्याचं उत्तर द्यावं लागेल। संविधानाचा अपमान करणाऱ्या मंडळींना किंवा त्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी रस्त्याबरोबरची या संविधानिक मार्गाची सुद्धा आपल्याला या ठिकाणी गरज आहे। आणि ज्या पद्धतीनं रस्त्यावर भीमसागर लोटला, लोक रस्त्यावर आली, मोठ्याच्या मोठा समूह या संदर्भामध्ये उतरला, हाच पद्धतीचा समुदाय जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी लोकशाही राबवण्यासाठी मतदानाच्या रांगेमध्ये आला तर विधानसभा आणि लोकसभेमध्ये निश्चितपणाने हे लढाऊ कार्यकर्ते निश्चितपणाने पोचतील। आणि हा एकूणच सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर भीमनगरमधल्या आंबेडकरी अनुयायी संविधानाच्या रक्षासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। रस्त्यावर उतरलेला निष्पाप संविधानावर आणि बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारा कार्यकर्त्याला, संविधान रक्षक असणाऱ्या कार्यकर्त्यांना ही प्रस्थापित व्यवस्था दंगेखोर आणि क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे तपासावं लागेल इथपर्यंत बोलण्याची ताकद करते। त्या पद्धतीचं कोम्बिंग ऑपरेशन करतं आणि असं जर होत असेल तर तो एक चुकीचा संकेत आपल्याला जाईल असं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या नंतर अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये घटना घडणं, मंत्रिमंडळाचा विस्तारही अजून झालेला नाही, एकूण राज्य शासनाची व्यवस्था सुरळीतपणाने अजूनही लागू झाली नाही, तोपर्यंतच अशा पद्धतीच्या घटना घडणं एक चुकीची गोष्ट आपल्याला होताना